नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. इंदापूर तालुक्यातील दुष्काळ निधी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे गावागावात शासनाविरोधात चक्री साखळी उपोषण. इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच. यामध्ये चूक कोणाची, शेतकऱ्यांची की प्रशासनाची? इंदापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे दुष्काळ निधीपासून वंचित राहण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या तयार करणे, वस्तुस्थिती ठेवणे. नियम 1971 मधील नियम 29 व 30 अंतर्गत पीक पाहणे नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या मार्फत दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी वरील प्रमाणे GR काढला आहे की प्रत्येक हंगामासाठी जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तींना शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये किंवा शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीने नोंदवलेल्या खातेदारांची पीक पाहणी संबंधित शासनाने अधिकाऱ्याने तलाठी यांनी शासनाने त्या हंगामासाठी ठरवून दिलेल्या कालावधीसाठी पूर्ण करणे आवश्यक राहील असा GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख असताना सुद्धा इंदापूरचे तहसीलदार हे जाणून बुजून इंदापूर मधील शेतकऱ्यांना दुष्काळ निधीपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे. कारण प्रत्येक शेतकरी हा मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करू शकत नाही, कारण तो एकतर अडाणी आहे किंवा त्याला मोबाईल चालवता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सदरील GR मध्ये पान क्रमांक 3 मुद्दा क्रमांक 8 मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की पीक पाणी राहिलेल्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी ही तलाठी यांनी करणे. 26 जून 2024 पासून इंदापूर तालुक्यामधील निरगुडे गावांमध्ये भगवान खारतोडे व पूनम खारतोडे यांनी चक्री उपोषण सुरू केलं असून ते अद्यापपर्यंत चालू आहे. त्याचे लोण हे इतर गावांमध्ये सुद्धा साखळी उपोषणाच्या रूपात पसरलेले आहे. या चक्री व साखळी उपोषणाची साधी दखल सुद्धा इंदापूरच्या प्रशासनाने घेतली नाही, हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. तसेच इतर शेजारी असणाऱ्या तालुक्यांमध्ये दुष्काळ निधी हा सरसकट शेतकऱ्यांना भेटलेला आहे, परंतु इंदापूर मधील माझ्या वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना हा दुष्काळ निधी का मिळत नाही? इंदापूरचे तहसील ऑफिस जाणून बुजून शेतकऱ्यांना दुष्काळ निधी पासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे, असा स्पष्ट आरोप उपोषणकर्ते भगवान खारतोडे यांनी माध्यमांसमोर बोलताना केलाय. शेतफळगडे येथील उपोषणाचा 8वा दिवस असून भगवान बापू खारतोडे यांच्या उपोषणास पाठिंबा देताना लांबजेवाडी, पिंपळे शेतकरी तसेच अवसरी, भाटनिमगाव, बेडशिंगे यांनी उपोषणास पाठिंबा दिलाय. तसेच निंबुडी, लागडी गावाने देखील साखळी उपोषण 1/8/2024 रोजीपासून सुरू करून भगवान खारतोडे यांच्या उपोषणास पाठिंबा दिलाय. दुष्काळ निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळण्याबाबत इंदापूरचे नायब तहसीलदार अभिजित चणवणे यांच्याबरोबर आमचे एस मराठी न्यूज पुणे विभागीय संपादक यांनी संवाद साधलाय. हॅलो हॅलो नमस्ते सर. नमस्ते. एस मराठी न्यूज पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे बोलतोय. नमस्ते साहेब. नमस्ते. आपल्या इंदापूर तालुक्यातले निरगुडे गावचे जे शेतकरी आहेत भगवान खारतोडे आणि पूनम खारतोडे, ते दुष्काळ निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर आज रोजीपर्यंत 45 दिवस झाले चक्री उपोषणासाठी निरगुडे गावाने उपोषण चालू आहे. हा आहे माझं बोलणं झालं भगवानराव खारतोडेंशी. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रति पण दिले ती महाराष्ट्र शासनाने 31 जानेवारी 2023 रोजी एक GR काढला मी दिलाय त्यांना GR ची कॉपी. हा आता काय झालं होतं, आपल्या तालुक्याला तहसीलदार बदली झाल्यामुळे 2-3 दिवस अडचण होती. काल नवीन तहसीलदार जीवन बनसोडे साहेब जॉईन झालेत. ते खारतोडे साहेबांची त्यांची एकदा बैठक झाली का नाही आमची, मागणीच्या अनुषंगानं प्रक्रिया पुढे होऊन जाईल. बारामती जाऊन इतर तालुक्यांमध्ये सरसकट दुष्काळ निधी वाटलेला आहे. आपल्या होय, इथं इंदापूरला मी पण नवीनच आहे. इथं मी पण 4-5 दिवस झाला आलोय. 5-6 दिवस. तुम्ही कुठं होता अगोदर? मी इकडे होतो फलटण तालुक्यात. मला त्यांनीच नंबर दिला. नाही, मी त्यांना GR वगैरे सगळ्या कॉपीज पुरवल्या, ती दिलेत त्यांना. म्हणजे आमच्या सातारा जिल्ह्यात जी प्रक्रिया राबवली ती दिली त्यांना भगवानरावला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे.
अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज।